हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर बऱ्याचदा माझ्या फ्रेंड्स माझी कॉपी करतात आणि मला हे सरळ समजतं, पण त्यांना असं वाटतं की नाही, आम्ही तर कशातच काही नाहीये. आणि मला अजिबात काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही कॉपी करतात, कारण हे एकदा नाही, दोनदा नाही, मी नेहमी नोटीस करते आणि मी लगेच नोटीस करून घेते की ही गोष्ट मी केलेली आणि तीच गोष्ट सेम परत रिपीट होते. बट ते माझ्यासमोर असे बिहेव करणार की नाही, आम्ही तर कुठे बघितलंच नाही. बट अरे भाई, नका करू हा ड्रामा. मला माहिती की मी ही गोष्ट केलेली आहे आणि तुम्ही तीच रिपीट करताय माझ्यासारखी. तर बाकी सर्व ठीक होतं, पण माझ्यासारखं सेम व्लॉगिंग करणं मी हे एक्सपेक्ट नव्हतं केलं. आता जगात मी पहिलीच व्यक्ती नाहीये की मीच फक्त व्लॉगिंग करते. बट यार, ते समजून जातं ना की हे आपलेच फ्रेंड्स आहे आणि हे आपल्यासारखं सेम कंटेंट चोरून व्लॉगिंग करताय. तर माझ्याकडनं त्यांच्यासाठी इनडायरेक्टली हा मेसेज आहे की मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही माझी कॉपी करताय, कारण हे माझ्यासाठी काही नवीन नाहीये, कारण मी दरवेळेस बघत येते. बट फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की प्लीज होनेस्ट राहा. जे काही सुरू केलंय तुम्ही मला बघून, ते कंटिन्युअसली करत राहा, कारण मला फार आवडते की तुम्ही ॲटलीस्ट मला बघून मोटिवेट तरी होत आहात. आता जगात असं कोणीच नाही की कॉपी नाही करत, सगळे एकमेकांना बघूनच शिकतात, सहज गोष्ट आहे. पण ॲटलीस्ट समोरच्या व्यक्तीची परमिशन किंवा त्याची रिस्पेक्ट करा, की हां, आपण ह्या व्यक्तीचं बघून काहीतरी शिकतोय, ॲटलीस्ट त्याला एक थँक तरी बोलून दिलं पाहिजे. आणि पूर्णच त्या व्यक्तीचं चोरण्यापेक्षा तुमचे काहीतरी विचार त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. नक्कीच तुम्ही त्यामधनं काहीतरी शिकाल. कमेंट करून मला नक्की सांगा, मी बरोबर बोलते की चुकीचं. दॅट्स इट. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.